मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो 2 दिवसापूर्वी जे आहे ते वेंडर लिस्टमध्ये जीके आणि शक्ती कंपनी ॲड झाली होती. आपण सध्याच्या स्थितीत जर बघायचं झालं तर वेंडर नाहीत म्हणून सगळे शेतकरी परेशान आहेत. याच्यामध्ये जवळपास लाखोच्या वर शेतकरी जे आहेत ते वेंडरपासून वंचित आहेत. आता झालंय असं की जवळपास 90% शेतकऱ्यांना वेबसाईटमधलं काही समजत नाही, कारण वेंडर कधी येतात कधी जातात हे आतला कोणताच मार्ग कळायला नाही. कारण वेंडरसुद्धा अशा पद्धतीत ॲड करायचं. आता काल जे वेंडर ॲड केले होते ते एक अशा वेळेला ॲड केले होते, ते त्या वेळेला एक कोणते शासनाचे माणसं जागी होते का मग पर्टिक्युलर त्यांच्या काही लोकांसाठीच ते वेंडर ॲड केले होते हे कळायला मार्ग नाही. कारण 11 वाजता कोणत्या साईटवर वेंडर ॲड होता तो मला सांगा. आज वेबसाईट जर बंद पडली सुट्टीच्या दिवशी तर 3 दिवस वेबसाईट चालू होत नाही. मग हे लोक वेंडर रात्रीच्या वेळेस कसे ॲड करतात? त्याच्यामध्ये आपण सर्वांनीच ऐकलं होतं की नामांकित कंपनी म्हणजे शक्ती कंपनी ॲड होणार होती. खूप माध्यमातून याची चर्चा झाली. व्हॉट्सअप मेसेज असो, ग्रुप असोत किंवा यूट्यूबरनं सुद्धा यांची भरपूर माहिती दिली होती. त्या संदर्भातला आपण सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता. आता या संदर्भात ही कंपनी ॲड झाली होती, पण झाली तर झाली कधी? 7 तारखेला रात्री 11 वाजता ही कंपनी ॲड झाली होती. ना कोणता ऑनलाईनवाला उघडा, ना कोणी शेतकऱ्याला ही कंपनी कशी निवडायची होती हे समजलं गेलं नाही. याच्यामध्ये कंपनी आली आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये याचा कोटा जो आहे तो संपून गेला. भरपूर शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला. याच्यामध्ये शेतकऱ्यांनी काय केलं, ज्या शेतकरी ॲक्टिव्ह होते, ज्या शेतकऱ्याला माहिती होती त्या शेतकऱ्यांनी ती कंपनी निवडली ज्याला ती कंपनी पाहिजे होती. त्यासोबत जीके कंपनी सुद्धा आली होती. आता याचा 2-3 हजाराचा काहीतरी कोटा होता. मग हे शासन नेमकं असं करतंय का याच्यामध्ये काही कळायला मार्ग नाही. तर मित्रांनो आता तुमच्यासाठी कोटा उपलब्ध कधी होईल? आता मला रोजच कॉल येतात, कारण मी म्हणजे लोकेशनला नाही, थोडं बाहेर असल्यामुळे जे आहे ते प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ वगैरे त्याच्यावर बनवू शकलो नाही. परंतु आता जो आहे तो या ठिकाणावर मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकत आहे. तर याच्यामध्ये आता भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सर ही शक्ती कंपनी जी आहे ते पुन्हा ॲड होईल का, आणि झाली तर कधी होईल? तर या संदर्भातलं जे आहे ते आज अपडेट आपण देणार आहे. मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर सोलार विषय संदर्भातले जे काही टेक्निकल व्हिडिओ असोत, जे काही तुमचे शासकीय योजनाचे व्हिडिओ असोत ते वेळोवेळी आपल्या चॅनलवर जे आहेत ते येत राहतात. मित्रांनो आता बघा याच्यामध्ये शासनाचं जे टेंडर आहे ते 1 लाख पंपाचं टेंडर आहे. आता पुढील काही दिवसासाठी भरण्याकरता ते टेंडर आता सध्या स्थितीत ओपन आहे. याची तारीख जी होती तर 9 तारीख जी आहे ते लास्ट तारीख होती टेंडर भरण्याची, परंतु या तारखेला वाढून काही दिवस मुदत देण्यात आली. म्हणजेच 14 तारखेपर्यंत जे आहे ते याचं जे आहे ते आता टेंडर भरण्याची तारीख ही कंपन्यासाठी वाढून दिली आहे. आता हे टेंडर जे आहे ते 1 लाख पंपाचं टेंडर या ठिकाणी असणार आहे. आणि ज्याही कंपन्याला नव्याने भाग घ्यायचा आहे त्या कंपन्या त्याच्यामध्ये भाग घेत आहेत त्या टेंडरच्या याच्यामध्ये. आता 1 लाख पंपासाठी जी मंजुरी दिली होती, आता कंपन्याला जे आहे ते कंपन्याच्या पद्धतीनं त्यांना जेवढा कोटा पंप बसू शकतात तेवढ्या पंपाचा जो कोटा आहे तो आता ह्या कंपन्या घेणार आहेत. आणि ज्या कंपन्या ज्या आहेत ते लवकरच वेंडर लिस्टमध्ये त्याच्यामध्ये येऊन जातील. आता पण या कालावधीला जवळपास 1-2 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी जाऊ शकतो, कारण शासकीय काम आहे हे आपल्याला माहीतच आहे किती फास्ट होतं ते. याच्यामध्ये जे आहे ते वेळ जाऊ शकतो. टेंडर क्लोज झाल्याच्या नंतर का पुन्हा आणखीन काही दिवस वाढून मिळतात. या सगळ्या गोष्टीचा जर हे पाहता जे आहे ते याला 1-2 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी जाऊ शकतो. कारण कंपन्यांनी एक हे दिलेलं असतं, म्हणजे प्रेफर दिलेला असतो किंवा मी एवढे पंप बसू शकतो एवढ्या याच्यामध्ये या एवढ्या कोट्यामधले. तर त्यामुळे जे आहे तर ते जे कोटा पूर्ण होत नसेल त्याचा तर ते आणखीन डेट त्या ठिकाणी वाढवू शकतात. मग हे आता 1-2 महिन्याचा कालावधी ते जाऊ शकतो. मग ह्या 1-2 महिन्यामध्ये कंपन्या येणारच नाहीत का? तर असं नाही. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कंपन्या ह्या येत राहतील, कारण मागचे ज्या कंपन्याचे जे पंप आहेत ते बसवण्याचे राहिलेले आहेत ते 400, 500, 200, 1000 जे काही प्रमाणात आहेत त्या प्रमाणात कंपन्या त्या ठिकाणी उपलब्ध होतील. आणि अशाच कंपन्या उपलब्ध झाल्यानंतर जे आहे ते वेळोवेळी फक्त 1500चा कोटा घेऊन जेमतेम 10 ते 20 मिनिटासाठी वेबसाईटवर उपलब्ध होतील. आता विषय आहे कोणती कंपनी चांगली आहे, कोणती कंपनी वाईट आहे, कंपनी निवडाव की नाही. मित्रांनो कंपन्याचं मटेरियल जे आहे ते सर्व एकाच ठिकाणावरून येतो. कारण आपण समजतो ही क्रॉम्प्टन आहे ही चांगली आहे, ही शक्ती आहे ही चांगली आहे, ही ओसवाल ही चांगली आहे. ही सगळी आपली अंधश्रद्धा आहे. याच्यामध्ये कोणालाही काहीही नाही. सर्वच एकाच माळेचे मणी आहेत. सगळे एकाच ठिकाणाहून मटेरियल जे आहे ते मॅन्युफॅक्चर होतं. फक्त त्यांच्याकडं असेंबल होऊन जे आहे तर लेबल लागल्या जातं, बाकी काहीही नाही. ही सगळी आपला गोड गैरसमज आहे. मी या कंपनीचा सोलार घेतला, मी त्या कंपनीचा सोलार घेतला. त्याच्यामध्ये पॅनल्स आणि तुमचं जे काही कंट्रोलर्स आहे पॅनल्स फक्त वेगवेगळ्या कंपनीचे त्याच्यामध्ये कमी जास्त आपण असू शकतो. कंट्रोलर मोटर्स वगैरे सगळ्या एकाच ठिकाणी मॅन्युफॅक्चर होतात. फक्त मॅटर करतं कंपनीची सर्व्हिस कशी आहे. आणि तुम्हाला हेड निवडताना जे आहे ते तुम्ही योग्य ती काळजी घ्या. आपली विहीर किती खोल आहे, आपली बोर किती खोल आहे, आपल्याला पाणी किती दूर न्यायचं तो योग्य तो सल्ला घेऊनच आपण त्या ठिकाणी जे आहे ते आपल्या
हेडचं सिलेक्शन करा. एकदा हेड निवडल्यानंतर, एकदा पंप बसल्याच्या नंतर तुम्हाला तो पंप बदलून मिळणं शक्य नाही कंपनीकडून, कारण कंपनी जे आहे ते मेंटेनन्सचं काम जे आहे, नवीनच पंप बसवायला तयार नाही तर मेंटेनन्सचं काम कधी करून देणार आहे तुम्हाला. त्यामुळं पंप बसण्या अगोदरच या गोष्टीची काळजी घ्या. ACDC कंट्रोलर असतील तर ज्याला जास्त छेडछाड करू नका. एक्सटर्नल ACDC कंट्रोलर लावून तुम्ही दुसरं मोटर वगैरे तुम्ही त्या ठिकाणी चालू शकता, कारण तो एकदा बिघडल्याच्या नंतर. आणि आता भरपूर शेतकऱ्याला वाटतं की आता आम्ही म्हणजे पंप वगैरेची आहे विक्री करतो, म्हणजे शेतकऱ्याचे हेड वगैरे चुकले आहेत तर ते आम्ही त्यांना बदलून देतो. शेतकऱ्यांना वाटतं की हे खूप महाग आहे, परंतु मित्रांनो सगळ्यात कमी किंमत जी आहे ते आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. कारण आता याचे जे काही मटेरियल आहे हे मटेरियलच मुळातच याचं महाग आहे. पूर्ण SS मध्ये मटेरियल बनतं, याच्या मशिनरीज वगैरे जे आहे ते कॉस्टली आहेत, त्याच्यामुळे जे आहे ते हे मटेरियल महाग आहे. आणि आता भरपूर जणांच्या डोक्यामध्ये आगाऊ किडी येतात की आपल्याकडे लाईटवर चालणाऱ्या मोटरचा पंप याला म्हणजे सेट होतो, याच्यासाठी जे काही सोलार पंप आहे याच्यासाठी सेट होतो, मग आपण त्याला लावू शकतो का? तर अजिबात नाही. या आणि त्या पंपाच्या रचनेमध्ये जे आहे ते जमीन आसमानचा फरक असतो. कारण सोलार पंपाचा वर जर तो पंप लावल्याच्या नंतर आहे, कारण वरच्या मोटरचा तो पाणी मारणार नाही, कारण हा पंप जो रिवर्स पॉडवर बनवलेला असतो त्याच्यामुळे जे आहे ते तो पंप पाणी मारत नाही. आपली AC मोटर जे आहे ते घड्याळाच्या काट्याच्या आकारागत फिरत असते आणि हा सगळं उलट दिशेने फिरतो, त्याच्यामुळे जे आहे तर तो पंप त्या ठिकाणी पाणी मारू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सोलार पंपच घेणं गरजेचं आहे. सोलारच्याच मोटरसाठी, पर्टिक्युलर DC मोटरसाठी बनलेलाच पंप तुम्हाला घेणं हे गरजेचं असतो. त्याच्यामुळे जे आहे ते इतरत्र पंप तुम्ही लावू नका, त्यामुळे तुमची मोटर खराब होते, त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. तर मित्रांनो आणखीन एक सल्ला आहे की मोटर ज्यावेळेस तुम्ही टाकता त्यावेळेस आडव्या मोटर तुम्ही टाकू नका, मोटर उभ्या ठेवा. याच्यामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम आहेत, त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे. तर आता हे वेंडर संदर्भात अपडेट होतं आपलं. तर वेंडर जे आहे तर आता छोटे मोठ्या कंपन्या 400-500 पंपाचा कोटा घेऊन या 2 महिन्यात ॲड होत राहतील, परंतु हे 1 लाखाचा कोटा अलॉट झाल्याच्या नंतर जे आहे ते मोठा कोटा घेऊन त्या ठिकाणी त्या येऊ शकतात. साधारणतः दिवाळीपर्यंत ह्या कंपन्या सर्वांसाठी उपलब्ध होतील अशी आशा आहे. आशा करतो दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो बघा, तुम्हाला जर तुमच्या पंपाचे हेड वगैरे चुकले असतील किंवा मग तुम्हाला नवीन सोलार पंप, एक पंप विहिरीत चालतोय आणि एक पंप जर तुम्हाला बोरमध्ये चालवण्यासाठी घ्यायचा आहे किंवा बोरमध्ये टाकला विहिरीमध्ये चालवण्यासाठी, सर्वच HP 3 HP पासून ते 10 HP पर्यंत मोटर पंप आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि सर्वच HP ला मॅच होणारे 30 मीटरपासून ते 180 मीटरपर्यंत पंपाचे हेड जे आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत. सर्वच कंपन्याला अटॅच होतात, कारण कंपनी पर्टिक्युलर कोणतेही मटेरियल मॅन्युफॅक्चर करत नाही. आपण जे आहे ते ज्या ठिकाणाहून त्या कंपन्या मटेरियल घेतात त्याच ठिकाणाहून जे आहे ते आपण सुद्धा मटेरियल घेतो. त्यामुळे जे आहे ते कोणत्याही प्रकारची तुम्हाला काळजी करण्याचं काम नाही की याला अटॅच होईल का, त्याला अटॅच होईल का. सर्वच कंपन्याचं जे आहे ते हेड जे आहे ते आपल्याकडे अवेलेबल होतील. ही तुम्हाला जर हे हेड वगैरे पाहिजे असतील तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याचे तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.